नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत नर्मदा नदीच्या पवित्र काठावर असलेला ऐतिहासिक महेश्वर किल्ला। महेश्वर किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे। त्याचा उल्लेख रामायण आणि महाभारतात महिष्मती नावाने आढळतो। या किल्ल्याला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून दिले ते इंदूरच्या होळकर घराण्याच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी। महेश्वर किल्ला मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्वराज्याचा आणि सुराज्याचा मुख्य केंद्रबिंदू होता। किल्ल्यातील जुने बुरुज, पायऱ्या, कमानदार दरवाजे आणि कमानीमधून येणारा पिवळा धमक सूर्यप्रकाश सिनेमॅटिक फोटोग्राफीसाठी उत्तम पार्श्वभूमी आहे। तुम्हाला माहीत आहे का, महेश्वर किल्ला हा बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा आवडता शूटिंग स्पॉट आहे। बाहुबली सिनेमातील काही महत्त्वाचे सीन, तसेच पॅडमॅन, कलंक आणि दबंग 3 अनेक प्रसिद्ध चित्रपटाचे शूटिंग याच किल्ल्यावर आणि घाटावर झालेले आहे। महेश्वर फोर्टला आल्यानंतर आम्हाला खूप असे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करतानाचे शूट बघायला मिळाले, तर आम्हाला सुद्धा हा मोह आवरला गेला नाही। तर आम्ही सुद्धा विचार केला की चला आपणही सिनेमॅटिक थोडं फोटोशूट करूया। तुम्हाला महेश्वर किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्हाला महेश्वरला रात्रीचा मुक्काम करावा लागेल, कारण महेश्वर किल्ल्यामध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे। सकाळी नर्मदा घाटाजवळील सूर्योदय, दुपारी महेश्वरचा किल्ला, अहिल्याबाई होळकर किल्ला, तसेच महेश्वरी साड्यांचे विणकाम करणारे कारखाने, सायंकाळची नर्मदा घाटावरील आरती, असं बरंच काही बघण्यासारखं आहे। त्याकरता एक दिवसही अपुरा आहे। आम्ही ओंकारेश्वर येथून सकाळी 7ला निघालो, 9:30 पर्यंत महेश्वरला पोहोचलो। तर 2 ते 3 तासामध्ये आम्ही हा किल्ला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे। महेश्वरची अजून एक खासियत म्हणजे येथील महेश्वरी साडी। ज्यांना महेश्वरी साडीचा मोह आहे त्यांनी या शहराला अवश्य भेट द्यावी। या किल्ल्याच्या परिसरामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे खूप सुंदर असे स्मारक आहे। चला तर मग महेश्वरचा किल्ला बघितल्यानंतर पुढच्या प्रवासाला आपल्याला जायचं आहे देवासाला। तर देवासाला चामुंडा देवीचे मंदिर आणि तुळजाभवानी मातेचे मंदिर आहेत, ज्यांना बडी माता आणि छोटी माता म्हणून ओळखले जाते। ज्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत त्याला माता टेकरी मंदिर सुद्धा म्हटले जाते। पायी आणि रोपेची सुविधा सुद्धा इथे आहे। उंच टेकडीवर असल्याने इथून पूर्ण देवासा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। तर तुम्हाला हा देवासाचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आणि आता जाऊया आपण पुढच्या प्रवासाला। चला तर मग आता आपण निघालो आहोत संध्याकाळच्या वेळेला उज्जैन नगरीला जायला। तर आपल्याला होणार आहे रात्र। तर आपण घेणार आहोत उज्जैन नगरीमध्ये महाकालचे दर्शन। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक उज्जैनमधील महाकाल दर्शनासाठी रात्रीची वेळ अत्यंत पवित्र आणि शांत मानली जाते। मंदिराची वेळ रात्री 11 वाजेपर्यंत असते। रात्रीच्या वेळी परिसरातील शांतता, मंदिरात होणारी पूजा एक वेगळाच अनुभव देते। श्री महाकाल मंदिराच्या दिशेने रात्रीच्या वेळेस मंदिरातील ऊर्जा आणि भक्तिमय वातावरण अगदी अंगावर काटा आणणारं असतं। महाकालच्या दर्शनाची ओढच अशी असते की हा सर्व थकवा क्षणात नाहीसा होतो। उज्जैनच्या महाकालचे दर्शन अगदी उत्तम झाले। आता आपण पोचलो आहोत महाकाल परिसरामध्ये, जिथे आपण थोडं फोटोशूट करणार आहेत। रात्रीच्या वेळेस हा कॉरिडॉर खूप छान असा भव्य दिव्य रोषणाईने उजळून निघतो। तर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव।